नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 17 जूनचा एपिसोड रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. या एपिसोडमध्ये जरासं मज्जा आली आहे. म्हणजे काय सांगावं की प्रिया असे प्लॅन करते, ती स्वतःच तोंडावर पडते. मला तर हसून मज्जा आलेली आहे. तुम्हीही बघा आणि ऐका आजचा रिव्ह्यू कसा आहे तो. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आजच्या एपिसोडची सुरुवात त्यांनी सायलीपासून दाखवली आहे. सायली त्यांच्या रूममधून किचनमध्ये येते, तर प्रियाने किचनमध्ये पूर्ण गोंधळ घालून ठेवलेला असतो. सगळे भाज्या इकडे तिकडे पसरवलेल्या असतात. त्या पसाऱ्यामागचा हेतू तिचा हा असतो की सायलीला किचनमध्ये एंगेज ठेवावं. मग ती सायली किचनमध्ये एंट्री करते आणि बघते तर सगळीकडे पसारा असतो. ती मनातल्या मनात विचार करते, आता तर ओटा सगळा साफ केला होता, जर हा पसारा पूर्णाजींनी पाहिला तर त्यांना खूप राग येईल, त्या ओरडतील. म्हणून ती गडबडीनं ना सगळ्या गोष्टी आवरायला घेते. तेवढ्यात ती आवरत असताना बघून अस्मिता गडबडीने जाऊन पूर्णाजीला ओढत बाहेर आणते. पूर्णाजी, ये ना, चल किचनमध्ये बघ, चल काय केलंय, खा, चल काहीतरी, तुझा उपवास आहे, उपवासाचा तुझ्या काय आवडीचं केलं आहे हे बघ, चल, असं वगैरे म्हणत असते. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते, नको अगं, मला काही नको आहे. तरीही ती तिला ओढत तरीही अस्मिता पूर्णाजींना ओढत घेऊनच येते. येत असताना पूर्णाजींना काहीतरी खटकतं, त्यांच्या कपाळावर आठ्या दिसतात. हे असं आपल्याला दाखवलं आहे. म्हणजे पूर्णाजींच्याही मनात असं असावं की आज तर उपवास आहे, मग ही स्वयंपाकघरात काय करते, असं करून तरीही ती बसते. मग अस्मिता तिला आग्रह करते, तू काय खाणार, तू खिचडी खाणार का तर दुसरं काही खाणार विचारते. तेव्हा पूर्णाजी अस्मिता आणि प्रियाला सांगतात की अगं, उपवास हा काही खाण्यासाठी नसतो करायचा, खाऊ करायचा असतो म्हणून नसतो करायचा, तर आपल्या मनाला शांती मिळावी, आपल्या मनाचा कंट्रोल, आपल्या मनावर आपला ताबा असावा, यासाठी उपवास करायचा असतो. तरी अस्मिता म्हणते, तरी काहीतरी खाऊन घे ना. तेवढ्यात सायली येते, म्हणते, हो आजी, हो पूर्णाजी, मी खिचडी बनवली आहे, ती देऊ का रताळ्याचा कीस देऊ, तोही मी बनवला आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, नकोय मला आता काहीतरी. तेव्हा सायली म्हणते, मग कॉफी घ्या, तेवढाच पोटाला आधार, आणतेच मी कॉफी, असं म्हणून ती कॉफी आणून पूर्णाजींना देते आणि म्हणते, पूर्णाजी, ही घ्या कॉफी तुमची, मी पाठीमागच्या खोलीमध्ये झाडू मारत आहे, तुम्हाला काय लागलं तर मला आवाज द्या. पूर्णाजी मानेने डोलवतात आणि सायली तेथून निघून जाते. तेथून पूर्णाजी कॉफी पित असते, तर अस्मिता आणि प्रिया त्यांचा पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करतात. त्या दोघी उठून किचनमध्ये जातात, इकडे तिकडे उगाच काहीतरी फिरल्यासारखं करतात आणि डस्टबिन हातात घेऊन पूर्णाजीला प्रिया हाक मारते, पूर्णाजी, पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणते, आता काय झालं. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ ना, डस्टबिन मध्ये काय सापडलंय. तेव्हा पूर्णाजी उठून तिथे जाते, तर बघते तर डस्टबिन मध्ये काहीतरी रॅपर्स पडलेले असतात. तेव्हा ती म्हणते, कोणी खाल्लं हे सगळं, अर्जुनच्या बायकोचा तर उपवास आहे. अस्मिता म्हणते, मी तर असलं काही खात नाही चटर बटर. तेव्हा पूर्णाजी म्हणते, मग विमलनं खाल्लं असेल. तर प्रिया म्हणते, नाही अगं, शक्यच नाही, विमल तर सकाळीच मार्केटमध्ये गेली आहे, तर विमल खाणं शक्यच नाही. तेव्हा मग कोण खाल्लं असेल, मग प्रताप किंवा अश्विनी काहीतरी खाल्लं असेल. नाही अगं. तेव्हा प्रिया म्हणते, नाही अगं पूर्णाजी, तुला कळत नाहीये, सायली सकाळपासून इथेच आहे, मी निर्जळी उपवास वगैरे करणार आहे असं ती म्हणते ना, पण ती सकाळपासून इथेच आहे, तिनंच हे खाल्लं असून तिलाच हे खाल्लं आहे आणि उपवास मोडलाय, आपल्याला सगळ्यांना ती खोटं बोलून वेड्यात काढतीये. तेव्हा पूर्णाजीलाही थोडासा शंका येते, पण तिला राग येतो की प्रिया अशी कान भरवते. तोपर्यंत सायली तिथे येते आणि पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, तुम्ही का उठला, तुम्हाला काही हवं आहे का. पूर्णाजी म्हणतात, नाही, मला काही नको आहे, फक्त हे डस्टबिन मधलं कोणी खाल्लं ते सांग. तेव्हा सायली म्हणते, मला नाही माहित पूर्णाजी, मीही या पिशवी आत्ताच बघतेय. तेवढ्यात कल्पनाताई येतात आणि म्हणतात, काय किचनमध्ये कसली एवढी मीटिंग चालली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, आई, हे बघ ना, कोणीतरी उपवास सोडल्याचे पुरावे सापडलेत मला. अगो, हे बघ ना, डस्टबिन मध्ये रॅपर सापडलेत मला. आता तू, मी आणि पूर्णाजी, आपण तर काही उपवास सोडले नसणार आहेत, मग कोणी खाल्लं असेल हे सगळं. तेव्हा कल्पनाताई अस्मिताला विचारतात, अस्मिता, तू खाल्लंयस हे सगळं. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही की मम्मा, डॉक्टरांनी मला फक्त सकस खायला सांगितले, मी असलं अडबड चडबड काही खात नाही, हे सगळं या सायलीने खाल्लंय. म्हणून ती डायरेक्ट सायलीवर बोट करते. तुम्हाला उपवास करणार आहे सांगून तुमच्या डोळ्यात धूळ फेकते ही. तेव्हा सायली कल्पनाताईने म्हणते, नाही आई, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही, अहो खायचं सोडा, मी पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते, गप्पा बस ग, तूच खाल्लंयस हे सगळं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, या मुलीने देवाच्या बाबतीत कधी हलगर्जीपणा केलेला दिसला नाही, पण आजचं चित्र काही वेगळंच दिसतंय. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, पूर्णाजी, मी असा उपवास मोडीन असं खरंच तुम्हाला वाटतं. पण पूर्णाजी काहीच बोलत नाही. एकदम तेव्हा सायली खूप कळकळीने सांगत असते, पूर्णाजी, आई, अहो माझ्यावर नाही, निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा, एवढं तरी ओळखताच ना तुम्ही मला. पण तिला कोणीही उत्तर देत नाही. तेवढ्यात सायलीचं लक्ष अस्मिता आणि प्रियाकडे जातं. त्या दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. ती गोष्ट सायली हेरते आणि मनातल्या मनात म्हणते, पूर्णाजी आणि आईना तूच भडकवतेस प्रिया, पण माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी या दोघींना पटवूनही नाही देऊ शकत. पण मला पुरावे तुझ्याच रूम मध्ये मिळतील, तूच हे खाल्लं असणार आहेस आणि इथे आणून टाकलं असणार आहेस. असं म्हणून सायली प्रियाच्या रूम मध्ये येते आणि म्हणते, त्या पिशव्या मी खाल्ल्यात असं भासवण्यासाठी प्रियाने इथेच काहीतरी खाल्लं असणार आहे आणि माझ्यावर नाव घातलं असणार आहे, त्याचे काहीतरी पुरावे मला इथे सापडतीलच. म्हणजे याचाच अर्थ उपवास मी नाही, प्रियाने मोडलाय, हे आईना कळायलाच हवं.
असं म्हणून ती झाडू मारायला सुरू करते. तेव्हा सायलीला बेडच्या खाली आजूबाजूला मुरमुऱ्याचे तुकडे, चिक्कीच्या रॅपर्सचे पॅकेट असे वगैरे काही काही मिळतं. ते सगळं ती केरकचरा एका ठिकाणी करते आणि सगळ्यांना हाक मारून बोलून घेते, आई, अस्मिता ताई, प्रिया जरा इथे येता का? त्या तिघीही प्रियाच्या रूम मध्ये येतात. आल्या आल्या अस्मिता तिला म्हणते, काय झालं, आमच्या नावाने सगळा ठाणा करतेस ग? तेव्हा सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, मी इथे केर काढला तर बघा मला इथे काय सापडलं. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हे तर तेच खाण आहे ना ज्याचे रॅपर्स किचनच्या डस्टबिन मध्ये मिळाले आहेत. तेव्हा सायली म्हणते, हो, याचा अर्थ उपवास कोणी मोडलाय, मी की प्रियाने? कारण अश्विन भाऊजी तर असलं काही खात नाहीत आणि जर त्यांनी खाल्लंच तर असा केर कचरा ते इकडे तिथे टाकणार नाहीत. हे असलं काम प्रियाच करू शकते. त्यामुळे प्रियाने माझ्यावर फक्त खोटा आरोपच नाही केला तर स्वतः उपवास मोडलेला आहे. त्यावर प्रिया घाबरून म्हणते, उगाच वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर, मी उपवास मोडलेला नाहीये. तेव्हा कल्पनाताई तन्वीला म्हणतात, तन्वी, तुझ्या रूम मध्ये तुझ्याशिवाय कोण खाणार आहे दुसरं? कारण असलं काही अश्विन तर कधीच खात नाही. तेव्हा प्रियाला हे कळून येतं की आता माझी चोरी पकडली गेली आहे, तर आता आपण खोटं बोललो तर आपण तोंडावर पडलो किंवा कल्पनाताई खूप चिडणार. त्यामुळे ती मान्य करते की हो आई, मी हे खाल्लं आहे, पण आज नाही खाल्लं, मी काल खाल्लं होतं आणि ते ना कचरा उचलायचा राहून गेला. आज कसं खाईन मी आई, आज उपवास आहे ना, आज खाणं माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही अगं. असं म्हणून अस्मिताही तिला सपोर्ट करते. तेवढ्यात पूर्णाजी तिकडून हाक मारतात, कल्पना. तेव्हा प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई हा विषय नाही, ते संपून टाकूया. अस्मिता लगेच होला हो मिळत, हो ना, ही सायली काहीतरी खोटं नाटं बोलत राहील, त्याचा त्रास पूर्णाजींना होईल. त्यावर कल्पनाताई चिडून सायलीला बोलतात, हो ना, हा त्रास येणार रोजचाच झालेला आहे, पण आता ना हे सगळं पूर्णांच्या कानावर घातलंच पाहिजे. चला असं म्हणून ते त्यांना नेत असते. तेवढ्यात प्रिया म्हणते, आई कशाला? तर ही कल्पना तिचं ऐकत नाही आणि त्यांना पूर्णाजींकडे घेऊन जाते. पूर्णाजी त्यांना म्हणतात, काय करत होता? तेव्हा कल्पनाताई पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाई, तुम्ही सांगा आता, मगाशी जे रॅपर्स आपल्याला डस्टबिन मध्ये सापडले ना, त्याचं ते खाणं अन्नाचे तुकडे तन्वीच्या रूम मध्ये सापडलेत. ते ऐकून पूर्णाजींनाही धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणतात, काय म्हणजे तन्वी, तू उपवास मोडलास आणि अर्जुनच्या बायकोवर नाव घालतेस की तिने उपवास मोडला म्हणून? तेव्हा विमलताईंनाही याचं आश्चर्य वाटतं. तेव्हा प्रिया उलटून म्हणते, नाही पूर्णाजी, मी ते आज नाही खाल्लं, मी ते काल खाल्लं होतं. आज मी एकदम कडक उपवास केलाय. ते जे मी काल खाल्लं होतं ना, तो कचरा उचलायचा राहून गेला होता. हे सगळं विमलताई ऐकत असतात आणि म्हणतात, अहो तन्वीताई, असं कसं होईल? आज सकाळीच मी तुमची रूम साफ, तेव्हा हा कचरा नव्हता तिथे. पूर्णाई, हा सगळा कचरा आज सकाळचाच आहे. तेव्हा सायली प्रियाला विचारते, आता हे कसं सावरून घेशील प्रिया? तेव्हा उद्धटपणे ती म्हणते, विमलताईंचं काय ऐकायचं, त्या तुझीच बाजू घेणार, उंदराला मांजर साक्ष. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मला ना काय खरं आणि काय खोटं काहीच कळत नाहीये, पण एवढं मात्र नक्की की विमल तिने केलेल्या कामाबद्दल कधी खोटं नाही बोलणार. तेव्हा अस्मिता लगेच प्रियाची बाजू घेत म्हणते, मम्मा, अगं विमलच्या नजरेतून राहून गेला असेल. आता तन्वी एवढं म्हणते ना की तिने नाही मोडला उपवास, तरी विश्वास ठेवा ना तिच्यावर. तेव्हा प्रिया म्हणते, हो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, आजच्या दिवसात मी खाण्यापिण्याचा विचारही नाही करू शकत. तेवढ्यात ना तो डिलिव्हरी बॉय येतो. तन्वी सुभेदार म्हणून हाक मारतो. तन्वी सुभेदार, तुमचं पार्सल आलंय. तेव्हा प्रिया म्हणते, पार्सल? माझं कसलं पार्सल वगैरे नाही, मी काही मागवलेलं नाहीये. तेव्हा तो माणूस म्हणतो, पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाताईंना खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजी तन्वीकडे संशयाच्या नजरेने बघतात. तेव्हा तन्वी म्हणते, नाही, मी काही ऑर्डर केलं नाहीये, तुम्ही पत्ता चुकला असाल, तुम्ही जा इथून, निघा. तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, हाच पत्ता आहे, अन्नपूर्णा निवास. तन्वी सुभेदार यांच्याकडून ऑनलाईन पेमेंटही झालंय. हे बघा, तुमचा मोबाईल नंबरही आहे यात. तुम्ही बेल वाजवायची नाही असं सांगितलं होतं, म्हणून मी गेट जवळ उभा राहून तुम्हाला कॉल करत होतो, पण तुम्ही कॉल नाही रिसीव्ह केला, म्हणून मी डायरेक्ट आतमध्ये आलो. तुमचं पार्सल घ्या ना मॅडम, मला उशीर होतो. तेवढ्यात सायली प्रियाला म्हणते, प्रिया, अगं पटकन खाऊन घे, कसं आहे ना, चायनीज थंड झाले की चांगलं नाही लागत. असं म्हटल्यानंतर कल्पनाताई आणि पूर्णाजींना खूप राग येतो. तेव्हा प्रिया ते पार्सल घेऊन येते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, बस, काही बोलू नकोस, आता एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलू नकोस. खरं तर तुझ्याकडून मी खूप कमी अपेक्षा ठेवत होते, तरीही प्रत्येक वेळेला अपेक्षाभंग होतोच, असं वैतागून म्हणून त्या तिथून उठून जातात. तेव्हा कल्पनाताई तन्वीला ओरडतात, तन्वी, तुला उपवास करायचा नव्हता ना, तर तसं सांगायचं होतं, तुला कोणी काहीही बोललं नसतं, पण असा खोटाडेपणा करायची काही गरज नव्हती, असं म्हणून त्याही रागाने तिथून निघून जातात. तेव्हा बघा प्रेक्षकांनो, सायली एक मस्त टोमणा मारते प्रियाला. म्हणते, प्रिया, आता थोडीशी कामं करायची सवय लावून घे स्वतःला. मगाशी वेळच्या वेळी स्वतःची रूम साफ केली असतीस ना, तर ही वेळ आली नसती, आणि जरा स्वयंपाक बनवायला शिकली असतीस ना, तर अशी पार्सल मागवायची गरज लागली नसती. तेव्हा प्रिया तिला म्हणते, मला तुझ्याकडून ज्ञान नकोय हा. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, नाही रे ज्ञान, पण एक लक्षात ठेव, माणसं जिंकायची असतील ना, मनात खरेपणा असावा लागतो प्रिया.
असाच खोटेपणा करत राहिलीस ना तर अशीच तोंडावर पडत राहशील जशी आता पडलीस. असं म्हणून त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे प्रेक्षकांना. तसं आजचा भाग त्यांनी छोटाच दाखवला. पुढच्या भागात त्यांनी दाखवला आहे की जो सोन्याचा तुकडा अर्जुन आणि सायलीला आश्रमात सापडलेला असतो त्याबद्दल ते दोघं बोलत असतात. सायली म्हणते हा सोन्याचा तुकडा खूप जुना वाटतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो तरीही मला वाटतं की हा सोन्याचा तुकडा साक्षीचा असावा. ह्या सोन्याच्या तुकड्याचे ओरिजिन शोधून काढायला पाहिजेत. जर का आपण ते शोधून काढले आणि साक्षीपर्यंत पोहोचलो तर आपल्याला हे प्रूफ करता येईल की साक्षी त्या रात्री आश्रमातच होती. त्यांचं हे बोलणं चालू असताना प्रिया न सांगता त्यांच्या रूममध्ये येते आणि हाक मारते सायली म्हणून. तेव्हा सायली घाबरते. तिच्या हातून तो सोन्याचा तुकडा पडतो. तो सोन्याचा तुकडा तन्वी उचलते आणि तो हातात घेऊन सायली आणि अर्जुनकडे बघत असते. आता तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, तो सोन्याचा तुकडा कुणाचा असेल हे तन्वीला कळला असेल का? सोन्याचा तुकडा आहे म्हणून ती परत काहीतरी नवीन डाव मांडून सायलीवर आळ घेईल की तिने सोनं चोरलं वगैरे म्हणून? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. मालिकेमध्ये पुढे काय होईल हे बघण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.